नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आज आपण शिकणार आहोत STI मेन्स, राज्यसेवा मेन्स आणि राज्यसेवा पूर्व आणि कंबाईंड पूर्वच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे चलनवाढ किंवा महागाई। लक्षात ठेवा, या टॉपिकवर खूप सगळे प्रश्न विचारले जातात, म्हणून हे महत्त्वाचं आहे। यासोबत आपण उद्यापासून आणखीन एक महत्त्वाचा पॉइंट आपल्या टेस्टमध्ये आपल्या लेक्चर सिरीजमध्ये सुरू करत आहोत, जो तुम्हाला फ्रीमध्ये असेल। तो आहे आपण आपल्या इकॉनॉमिक्सच्या या ज्या सगळ्या बॅचेस लेक्चर आहेत, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी शिकवताना तुम्हाला फक्त अत्यंत महत्त्वाचा डेटा, बरोबर आहे, आणि सगळे महत्त्वाचे कन्सेप्ट हे सर्व शिकवत आहे। पण यामध्ये आणखीन एक गोष्ट काय होती की जो खूप छोटा बारीक फॅक्च्युअल डेटा आहे, हा फॅक्च्युअल डेटा मला शिकवणं अवघड जातं। त्याला कारण अडचण अशी आहे की जेव्हा इथे समोर शिकवायचं असतं त्यावेळेस हे सगळे टॉपिक सांगताना ते फॅक्च्युअल होऊन जातं आणि मग मला माहिती आहे की तुम्हाला ते कंटाळवाणं किंवा बोर व्हायला सुरू होतं। त्यामागचं मेन कारण असं आहे की हे सर्व जे टॉपिक आहेत हे फॅक्च्युअल मुद्दे सांगणं थोडंसं किचकट होऊन जातं आणि मग ते कंटाळवाणं होतं, मग आपल्याला नको वाटतं। त्यामुळे काय होईल, जे आपल्या बॅचमध्ये प्रॉमिस केलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या बॅचमध्ये खूप सगळे नवनवीन इनोव्हेशन्स असतील, त्यातलं एक नवीन इनोव्हेशन आपण सुरू करतो ते म्हणजे ब्रेन टीजर आपण आजपासून सुरू करतोय। ब्रेन टीजर म्हणजे काय, आता जे सगळे टॉपिक मी तुम्हाला शिकवलेत या सगळ्या टॉपिकच्या बद्दलचा फॅक्च्युअल डेटा, या सर्व टॉपिकच्या बद्दलचा महत्त्वाचा आकडेमोडीचा डेटा हा तुम्हाला आजपासून आपल्या बॅचमध्ये दिसायला सुरू होईल। हे थोडं इंटरेस्टिंग आहे। का महत्त्वाचं आहे, एका बाजूला माझं लेक्चर अटेंड करायचं आहे, महत्त्वाचा डेटा समजून घ्यायचा आहे, सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि हे समजून झाल्यानंतर या टॉपिकवर जे बारीक सारीक महत्त्वाची माहिती आहे की जी शिकवण्यासाठी नाही आहे मात्र ती तुम्हाला माहीत असायला हवी, किंवा तुम्ही मस्त कानामध्ये हेडफोन टाकायचा, डोळे बंद करायचे आणि ती माहिती ऐकत बसायची, या प्रकारची माहिती आता आजपासून सुरू होईल। जे जुने लेक्चर्स आहेत त्यांच्यात हळूहळू सुरू होईल, कारण माझं स्वतःचं म्हणणं होतं की तुम्हाला अगोदर या गोष्टी कळाव्या, म्हणून मी परत एकदा तुम्हाला सुचवेल की जर तुम्ही आणखीनही पुस्तक वाचायला घेतलं नसेल तर घेऊ नका। आपले हे लेक्चर संपू द्या, एकदा गोष्टींचा तुम्हाला चांगला अंदाज येऊ द्या, त्यानंतर सरळ तुम्ही कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। चालेल, हे एक छोटी सूचना तुम्हाला सांगायची होती। आणखीन खूप सगळ्या नवीन गोष्टी आपण यामध्ये सुरू करणार आहोत, फक्त काय थोडं आपण हळूहळू जाऊया, टप्प्याटप्प्याने जाऊया। चला, आता आज आपण शिकूया पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट, तो म्हणजे चलनवाढ। चलनवाढ म्हणजेच महागाई, म्हणजेच किमती वाढणं, याला आपण इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन असं म्हणतो। म्हणजे चलनवाढ किंवा महागाई या दोन्ही शब्दांचा सेम अर्थ आहे, याला इंग्लिशमध्ये आपण इन्फ्लेशन असं म्हणतो। याची मी सगळ्यात सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगू इच्छितो। जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात त्याला आपण चलनवाढ किंवा महागाई असं म्हणतो। लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती या सतत वाढत जातात, कंटिन्युअस वाढत जातात, म्हणजे हा पेन यावर्षी 10 रुपयाला होता, पुढच्या वर्षी 12 रुपयांना झाला, त्यानंतर 14 रुपयांना झाला, त्यानंतर 20 रुपयांना झाला। तुम्ही आणखीनही पहा, कोरोना संपल्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या रेस्टॉरंटवाल्यानं किमती वाढवल्यात। फक्त रेस्टॉरंटवाल्यानंच नाही तर मिठाईवाल्यानं, स्टेशनरीवाल्यानं, प्रत्येकाने या किमती वाढवलेल्या आहेत। का तर याला आपण महागाई असं म्हणतो। तर सगळ्यात सोपे डेफिनेशन आहे, जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात, कंटिन्युअस वाढत जातात, याला आपण इन्फ्लेशन किंवा महागाई असं म्हणतो। चालेल, आता यामध्ये कुठं फोकस करायचं आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण शिकणार आहोत। त्यामध्ये पण मी तुम्हाला सुचवेल, तुम्ही माझं हे इन्फ्लेशन किंवा महागाईचं लेक्चर अटेंड केलं की त्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही पुस्तकातून नाही वाचलं तरी सुद्धा चालेल। मी स्वतः हा प्रयत्न करतोय की या इन्फ्लेशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला शक्यतोवर सर्वच्या सर्व फॅक्च्युअल डेटा आणि सर्वच्या सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करावा, तुम्हाला द्यावी, हा माझा उद्देश आहे। शक्यतोवर आपला हा प्रयत्न असेल की तुमचा कोणताही कन्सेप्ट हा मिस होणार नाही, हा माझा स्वतःचा प्रयत्न असेल। चला, आपण सुरू करूया चलनवाढ, महागाई किंवा इन्फ्लेशन। मग हे 4 प्रकारचे इन्फ्लेशन्स आहेत, 4 प्रकारचे इन्फ्लेशन्स। मी प्रत्येक इन्फ्लेशन तुम्हाला एक एक करून हळूहळू शिकवणार आहे, फक्त समजून घ्या, कारण यामध्ये डेफिनेशन ॲज सच देण्याची गरज नव्हती, हे सोपे कन्सेप्ट आहेत। सगळ्यात पहिले इन्फ्लेशन आहे डिमांड पुल इन्फ्लेशन। डिमांड पुल, डिमांड म्हणजे काय, मागणी, बरोबर आहे। पुल म्हणजे काय, ताण। मागणीमुळे जो ताण निर्माण होतो, यामुळे जी महागाई वाढते, याला आपण मागणी ताण चलनवाढ किंवा डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो। म्हणजे काय, तर थोडक्यात सोपा कन्सेप्ट आहे। थोडक्यात जेव्हा लोकांची कमाई वाढते, लोकांची सॅलरी वाढते, लोकांचे पैसे कमाई वाढते, तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढते। लोकांची
वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची जी क्षमता असते याला आपण लोकांची क्रयशक्ती असं म्हणतो. क्रयशक्तीला आपण इंग्लिशमध्ये पर्चेसिंग पॉवर असं म्हणतो. लोकांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची जी क्षमता असते याला आपण पर्चेसिंग पॉवर किंवा क्रयशक्ती असं म्हणतो. काय म्हणतो? पर्चेसिंग पॉवर किंवा क्रयशक्ती हा शब्द वापरतो. मग या ठिकाणी लोकांची कमाई वाढल्यामुळं जर महागाई वाढत असेल, का कमाई वाढली आहे, समजा अगोदर फक्त 3च लोकांकडे कमाई होती आणि 3च लोक काही वस्तू आणि सेवा विकत घ्यायचे. आता 10 लोकांकडे कमाई आली, 10 लोकांच्या हातामध्ये पैसे आले. तर 10 लोकांच्या हातामध्ये पैसे आल्यामुळं ही 10 लोक त्या वस्तू आणि सेवांची मागणी करतात. पण मला सांगा, वस्तू आणि सेवांची मागणी झाली की लगेचच्या लगेच त्या ठिकाणी जो प्रोड्युसर आहे तो वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवतो का? नाही वाढवत. कारण वस्तू आणि सेवांचं उत्पादन करताना त्यामुळे खूप सगळे घटक असतात. ते उत्पादन करण्यासाठी लागणारा लेबर, त्यासाठी लागणारं कॅपिटल, त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्यासाठी लागणारी यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा असतो की आपण ते विकत घेतोय पण त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत नाही. मग इकडं जी लोक आहेत ज्यांच्या हातामध्ये कमाई आली आहे ही म्हणतात की मी 2-4 रुपये जास्त देतो पण मला तुम्ही वस्तू द्या. तुम्ही बघा, सणाच्या दिवशी झेंडूची फुलं दुपारी 12-1 वाजेपर्यंत 100-200-250 रुपये किलो असतात आणि संध्याकाळी 5 वाजता किती रुपये असतात? लोक रस्त्यावर टाकून देतात. का? कारण त्या ठिकाणी लोकांची कमाई त्या वस्तू मागण्यासाठी असते आणि तेवढ्या प्रमाणात मार्केटमध्ये जर फुलं नाही आली तर ऑटोमॅटिकली महागाई वाढते. याला म्हणायचं डिमांड पुल इन्फ्लेशन. जेव्हा लोकांची कमाई वाढल्यामुळं त्यांची खरेदी शक्ती वाढते, क्रयशक्ती वाढते, पर्चेसिंग पॉवर वाढते आणि यामुळं त्या वस्तूंच्या किमतीवर जो ताण पडतो, त्या वस्तूंच्या किमती ज्या महाग होतात याला आपण डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. डिमांड पुल इन्फ्लेशन. ठीक आहे, आता हा कन्सेप्ट तुम्हाला कळलाय, मला माहिती आहे. मग पुढचा प्रश्न, तुम्हाला असं वाटत असेल की आयोग प्रश्न विचारत असेल या बाजूला हे 4 प्रकार दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अर्थ दिलाय आणि योग्य जोड्या लावा असा. आयोग असा प्रश्न विचारत नाही. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, असं नाहीये. इथं बेसिक काय लक्षात ठेवायचंय, इथे लक्षात ठेवा, आयोग या प्रकारचा प्रश्न विचारताना आजकाल MPSC असेल, UPSC असेल किंवा राज्यसेवा मुख्य असेल किंवा STIची मुख्य असेल, या सर्व परीक्षांमध्ये आजकाल ॲनालिटिकल प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग या ठिकाणी आयोग काय विचारतं? या ठिकाणी आयोग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतं की डिमांड पुल इन्फ्लेशन चांगलं आहे का वाईट आहे? प्रश्न काय विचारतं? डिमांड पुल इन्फ्लेशन चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही मला सांगा. आता पहा, जर समजा तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला, महागाई चांगली का वाईट, बरोबर आहे, तर जर समजा मी सर्वसाधारण शेतकरी असेल किंवा मी सर्वसाधारण कंझ्युमर असेल, उपभोक्ता असेल, तर माझं म्हणणं आहे की महागाई वाईट आहे. पण त्याच ठिकाणी जर मी कांद्याचा उत्पादक शेतकरी असेल तर माझं म्हणणं आहे की कांदा महाग झालेला चांगला आहे. का? कारण मी त्या ठिकाणी प्रोड्युसर आहे. सेम इतर वस्तू आणि सेवांच्या बाबतीत जर मला ती वस्तू स्वस्त मिळत असेल तर कंझ्युमरच्या सोयीनं ते चांगलं असतं, पण जो प्रोड्युसर आहे, जो उत्पादक आहे, त्याच्या सोयीनं ते वाईट असतं. त्यामुळं इकॉनॉमिक्समध्ये एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट असं आपण मोजू शकत नाही. त्या ठिकाणी महत्त्वाचं काय असतं? त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं की त्या सिच्युएशननुसार, त्या परिस्थितीनुसार ती गोष्ट चांगली असेल किंवा वाईट असेल हे ठरतं, सिच्युएशननुसार ठरतं. त्यामुळे महत्त्वाचं काय आहे? डिमांड पुल इन्फ्लेशन चांगलं की वाईट? तर इथं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, इन्फ्लेशन किंवा डिमांड पुल इन्फ्लेशन हे चांगलं की वाईट? तर एक वाक्य लक्षात ठेवा, एका मर्यादेपर्यंत, एका लिमिटपर्यंत इन्फ्लेशन असणं चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण यामुळे वस्तू आणि सेवांना भाव मिळतो, उत्पादकांना फायदा होतो, ज्या लोकांनी कर्ज दिले धनको आहेत त्यांना फायदा होतो, मार्केटमध्ये पैशांचा फ्लो होतो आणि यामुळं मार्केट चांगल्या पद्धतीनं सर्क्युलेट होत राहतं, भांडवलाचं चांगल्या पद्धतीनं सर्क्युलेशन होत राहतं, वित्ताचं सर्क्युलेशन होत राहतं. यामुळं महागाई किंवा डिमांड पुल इन्फ्लेशन एका लेवलपर्यंत चांगलं आहे. पण जर हे इन्फ्लेशन एका लेवलच्या वर गेलं तर काय होतं? पहा, इन्फ्लेशन एका मर्यादेच्या पलीकडे गेलं तर सगळ्यात पहिला फटका बसतो तो म्हणजे ज्या लोकांची इन्कम फिक्स्ड आहे, गरीब वर्गातील लोक, चप्पलची शू पॉलिश करणारे दादा किंवा भाजीपाला विकणाऱ्या मावशी किंवा आणखीन लॉन्ड्रीमध्ये साफ करणारा व्यक्ती किंवा तुमचे हेअर कट करणारा व्यक्ती, पहा ही सगळी लोक आहेत. थोडक्यात काय, असंघटित क्षेत्रातील लोक, अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधली लोक, यांना सगळ्यात मोठं नुकसान होतं. का नुकसान होतं? कारण यांना मिळणारी जी कमाई आहे या कमाईला महागाई भत्ता अटॅच नसतो.
महागाई भत्ता कोणाला अटॅच नसतो? जी लोक सॅलरीड एम्प्लॉईड आहेत, ज्या लोकांना कंटिन्यू सॅलरी मिळते त्यांना फक्त महागाई भत्ता अटॅच नसतो, इतर कुणालाही महागाई भत्ता अटॅच नसतो, बरोबर आहे, त्यांना अटॅच नसतो. हा सोपा कन्सेप्ट आहे. मग इथं काय होतं, मला सांगा महागाई वाढली आहे आणि तुमची कमाई समजा 2 लाख रुपये झाली आहे, महागाई भत्ता तुम्हाला सगळं तुमची कमाई 2 लाख झाली, तर कमाई 2 लाख झाल्यामुळं जेव्हा त्या भाजीवाल्या मावशी तुम्हाला मेथीची ती जुडी विकण्यासाठी येतात, तुम्ही म्हणतात का मावशी 25 रुपये राहू द्या? नाही म्हणत. तुम्ही काय म्हणता, मावशी ती मेथीची जुडी 10च्या ऐवजी कितीला द्या? 5ला द्या. किंवा पाणीपुरीवाल्याकडे गेल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खातानंतर तुम्ही त्याला म्हणता का, नाही भाई आज मैं बहुत खुश हूँ, मेरी सैलरी बढ़ गई है, ये तो 100 रुपये रख ले? नाही म्हणत, तुम्ही कधीच नाही म्हणत. उलट तुम्ही काय करता, 15 रुपयाची पाणीपुरी खाता आणि त्याच्यावर 10-15 सुक्या खाता. ही आपली सवय आहे. मॉलमध्ये गेल्यानंतर, मोठ्या दुकानात गेल्यानंतर तो माणूस तुमची लायकी काढतो, तुमच्याकडे वाकडं तिकडे बघतो, तरी तुम्ही काही म्हणत नाही. पण गरीबाजवळ गेल्यानंतर मात्र तुम्ही काय करता, तुम्ही स्वतः त्याला तुमची लायकी दाखवून देता. हे माझा अनुभव आहे. सगळीच लोक असे नसतात, पण काही लोक असतात. आलं लक्षात? मग जर इन्फ्लेशन एका लेवलच्या वर वाढलं, एका मर्यादेच्या वर वाढलं, तर ज्या लोकांची कमाई फिक्स्ड आहे, जी लोक कमाईच्या लोअर स्टार्टामध्ये येतात, एकदम खालच्या दर्जामध्ये येतात, त्यांना सगळ्यात मोठं नुकसान होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. काही लक्षात? त्यामुळं डिमांड पुल इन्फ्लेशन, लोकांची क्रयशक्ती, लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळं जी महागाई वाढते, याला आपण डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. हे डिमांड पुल इन्फ्लेशन एका मर्यादेपर्यंत चांगलं असतं, मात्र त्यानंतर जर वाढलं तर ते चांगलं नसतं. या वाढलेल्या डिमांड पुल इन्फ्लेशनचं सगळ्यात मोठं नुकसान हे कुणाला होतं? ज्या लोकांची इन्कम फिक्स्ड आहे, जे लोक कमाईचे एकदम लोअर स्टार्टामध्ये येतात, त्यांना सगळ्यात मोठं नुकसान होतं. यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सगळ्यात मेन म्हणणं आहे की या अर्थव्यवस्थेमध्ये, खास करून भारतासारख्या गरीब डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, महागाई नियंत्रण हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायला हवी. यामुळे तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला मॉनेटरी पॉलिसी फ्रेमवर्क ॲग्रीमेंट आठवतं, चलन धोरण आराखडा, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या महागाईचा आपण किती टार्गेट ठेवलेला आहे? आठवा. आपल्या महागाईचा आपण टार्गेट ठेवलेला आहे 4+-2. किती टार्गेट ठेवलेला आहे? 4+-2 हे आपण टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे महागाई मॅक्सिमम किती वाढू द्यायची? महागाई वाढून 6% झाली तरी चालते, किंवा कमीत कमी झाली तर 2% झाली तरी सुद्धा चालते. 6% वर जर झाली तर त्या केसमध्ये RBI हस्तक्षेप करेल. 2% खाली जर गेली तर परत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हस्तक्षेप करेल. हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. राहील लक्षात? त्यामुळे इथं लक्षात ठेवा, आपलं टार्गेट 4+-2 आहे. 4+2 म्हणजे 6, 4-2 म्हणजे 2. ही आपली रेंज आहे. आणि महागाई नियंत्रण हे RBIचं सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे. पहिलं झालं डिमांड पुल इन्फ्लेशन, पहिला प्रकार. दुसरा आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. कॉस्ट पुश, कॉस्ट म्हणजे काय? खर्च दबाव महागाई. खर्च दबाव म्हणजे काय? जो कच्चा माल असतो, एखादी वस्तू बनविण्यासाठी जो कच्चा माल लागतो, मग ते लेबरची कॉस्ट असेल, ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट असेल, कच्च्या मालाची किंमत असेल, इलेक्ट्रिसिटीचा खर्च असेल, मशिनरीचा खर्च असेल, म्हणजे एखादी वस्तू बनविण्यासाठी त्यामध्ये जे सर्व घटक आपल्याला आवश्यक असतात, या सर्व घटकांची जर किंमत वाढली तर या घटकांची किंमत वाढल्यामुळे सुद्धा जी महागाई वाढते त्याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतो. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? कॉस्ट पुश इन्फ्लेशन याने ओळखतो. डिमांड पुल, लोकांची कमाई वाढल्यामुळं जी महागाई वाढते त्याला आपण डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. दुसरं कॉस्ट पुश इन्फ्लेशन आहे खर्च दबाव महागाई. लोकांचा त्या वस्तू बनविताना जो रॉ मटेरियल लागणार आहे, जो कच्चा माल लागणार आहे, यासाठी जो महागाई वाढते त्याला आपण काय म्हणतो? कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतो. कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आलं लक्षात? हे 2 प्रकार झाले, डिमांड पुल इन्फ्लेशन, दुसरं आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. हे 2 सोपे कन्सेप्ट आहेत, यामध्ये असंच काय अवघड नाहीये. आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट शिकवणार आहे, तो आहे स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. स्पेक्युलेटिव्ह आपण याला थोडं सेपरेटली शिकूया. स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. इथे एक शब्द आहे ज्याला आपण काय म्हणतो? तो शब्द आहे स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? स्पेक्युलेशनला आपण मराठीमध्ये म्हणतो अंदाज लावणे. अंदाज लावण्यावर आधारित असणारी महागाई म्हणजे काय? तर बेसिकली स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन म्हणजे काय? ही थोडक्यात एक प्रकारचा काय असतो? जुगार टाईपचं महागाई असते, सट्टेबाजी प्रकारची एक महागाई असते. एक तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, एक केस स्टडी, की स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय असतं. पहा, मार्केटमध्ये काय असतं?
काही व्यापारी असतात, ट्रेडर्स असतात, आणि या समजा या बाजूला ट्रेडर्स आहेत, या बाजूला कन्झ्युमर्स आहेत, आणि पलीकडच्या बाजूला समजा शेतकरी आहेत. 3 फळे आहेत. आपण समजा इमॅजिन करूया 3 फळे आहेत. पहा, या बाजूला ही सगळी जी लोक आहेत हे शेतकरी आहेत, त्यानंतर या बाजूला ही सगळी जी ट्रेडर्स आहेत, ही सगळी ट्रेडर्स, आणि या बाजूला हे सगळे कन्झ्युमर्स आहेत. बरोबर आहे. आता हा जो ट्रेडर आहे याला आपण काय म्हणतो, याला आपण मिडलमॅन असं म्हणतो. मिडलमॅन, हा मिडलमॅन कोणामध्ये असतो, या बाजूचे शेतकरी म्हणा, किंवा याला आपण दुसरा आणखी शब्द वापरूया, याला आपण उत्पादक सुद्धा म्हणू शकतो. उत्पादक, शेतकरी किंवा उत्पादक, हा झाला मिडलमॅन. आणि हा झाला उपभोक्ता, म्हणजे काय, कन्झ्युमर. हे स्पेक्युलेशन महत्वाचं आहे. हा, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सगळ्यांना स्पेक्युलेशन म्हणजे काय हे कळायला हवं, कारण स्टॉक मार्केट असो किंवा आणखीन फॉरवर्ड ट्रेड असो, या सर्व कन्सेप्टमध्ये स्पेक्युलेशन ही संकल्पना खूप जास्त महत्त्वाची आहे. जे माझं स्वतःचं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाला स्पेक्युलेशन म्हणजे काय आणि स्पेक्युलेशनच्या आधारावरती इकॉनॉमी कसं काम करते हे तुम्हाला कळायला हवं. स्पेक्युलेशन हा प्रॉफिट मेकिंगचा बेस कसा आहे तुम्हाला कळतं. पहा, आता समजा हा शेतकरी किंवा उत्पादक आहे. आता काय झालं, या शेतकरी आणि उत्पादकाने काय केलं, या वर्षी उत्पादन केलं आणि हे उत्पादन मिडलमॅनकडे विकण्यासाठी आणलं. बरोबर. आता या मिडलमॅनकडे आणलं. आता इथं काय झालं, या मिडलमॅननं काय केला, कांदा आणला. समजा या मिडलमॅननं काय केलं, कांदा मार्केटमध्ये यूज दिला नाही. शेतकऱ्याकडनं 10 रुपये किलोनं कांदा घेतला, शेतकऱ्याकडनं 10 रुपये किलोनं कांदा घेतला आणि हा स्वतःकडे स्टॉक करून ठेवला. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं, स्टॉक करून ठेवला आणि मार्केटमध्ये त्याचं शॉर्टेज दाखवलं. आणि मार्केटमध्ये शॉर्टेज दाखवताना जेव्हा इकडचे कंझ्युमर यांना विचारण्यासाठी कांदा आलाय का, तर ह्यांनी म्हणायला सुरू केलं की नाही, खूप जास्त शॉर्टेज आहे आणि खूप कमी कांदा उरलाय, आता परत कांदा येईल का नाही याची गॅरंटी नाही, कोरोना होता, खूप जास्त पाऊस पडलाय, कांदा खराब झालाय, उन्हाळी कांदा यायला खूप जास्त लेट होणार आहे. आता इकडचा हा जो कंझ्युमर ज्याला कांदा आवश्यक आहे, कांदा ही जीवनावश्यक वस्तू आहे, बरोबर आहे, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले, हा काय विचार करतो, आता तरी हा खूप थोडासा कांदा उरलेला आहे, हा थोडासा कांदा उरलाय, तर आपण काय करूया, हा कांदा महागाच्या भावात विकत घेऊया, उद्या आपल्याला कांदाच नाही मिळाला तर काय. मग इथं मला सांगा, शेतकऱ्यांनी असणारा जवळपास सर्वच्या सर्व कांदा याला आणून दिलाय, पण यांनी काय केलं, यांनी मार्केटमध्ये भीतीचं वातावरण क्रिएट केलं आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली इकडनं कांद्याची मागणी वाढली, इकडनं कांद्याची मागणी वाढली की कांदा महाग झाला. मला सांगा, कांद्याचं शॉर्टेज आहे का, नाही, पण इथं कांद्याचं शॉर्टेज केलं गेलं. आता इथं आणखीन एक दुसरी गोष्ट काय होऊ शकते, जेव्हा इकडं कांदा महाग झाला हे कळलं, तेव्हा यापैकी खूप सगळे लोक शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये असतात. मग शेतकऱ्यांना कळतं की मार्केटमध्ये कांदा महाग झालाय. मग हा शेतकरी काय करतो, यापैकी काही शेतकरी ज्यांनी आणखीन कांदा विकणं बाकी आहे, हे शेतकरी काय विचार करतात, आपण आणखीन थोडे दिवस वाट बघूया आणि कांदा आणखीन थोडा जास्त महाग झाला की मग आपण मिडलमॅनला विकूया. सुरुवातीला काही लोकांनी विकला, कांद्याचं शॉर्टेज होतं. आता काय झालं, या ठिकाणी हा जो कांदा आहे, या शेतकऱ्याने म्हटलं की कांदा महाग झालाय, आपण आणखीन थोडे दिवस वाट पाहितली आणि जर कांद्याचं शॉर्टेज क्रिएट केलं तर ऑटोमॅटिकली हा कांदा आणखीन जास्त महाग जाईल आणि हा कांदा जर आणखीन जास्त महाग गेला तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल, असं यांचं म्हणणं होतं. म्हणून यांनी काय केलं, यांनी इकडे कांदा विकत द्यायला नकार दिला. ते म्हणले आम्हाला इतक्यात कांदा विकायचा नाही. आता इथं यांनी अगोदर आर्टिफिशियल शॉर्टेज केलं होतं. आता इकडनं कांदा न आल्यामुळे ऍक्च्युअल शॉर्टेज क्रिएट झालं आणि ऍक्च्युअल शॉर्टेज क्रिएट झालं की परत मग इकडं काय झालं, मग इकडं कांदा आणखीन जास्त महागला. म्हणजे कांद्याची क्वांटिटी आहे, सगळं आहे, पण या ठिकाणी मिडलमॅन आणि या ठिकाणी काही व्यापारी शेतकऱ्यांनी कांद्याचं शॉर्टेज केल्यामुळं ऑटोमॅटिकली काय झालं, इकडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि कांदा महाग झाला. याला म्हणायचं स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. आणि हे इन्फ्लेशन फक्त कांद्यामध्येच नसतं, हे इन्फ्लेशन कोणत्याही वस्तू आणि सेवेमध्ये असू शकतं, कोणत्याही वस्तू आणि सेवेमध्ये. पहा, तुम्ही नॉर्मली तुम्ही स्वतः इमॅजिन करा, तुमच्यासोबत हे कधी घडलं असेल, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाता, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, खूप सगळे दुकानं तुम्ही फिरून थकून शेवटी त्या दुकानामध्ये जातात. त्या दुकानात तुम्हाला ती वस्तू मिळते. त्या दुकानदाराकडे खूप सगळ्या वस्तू असतात तसल्या, कारण कसं असतं की रेअरली असं होतं की एखादी वस्तू जर दुकानदाराकडे आहे तर त्याच्याकडे त्या प्रकारची दुसरी वस्तू नाही, असं रेअरली होतं, खूप रेअरली होतं. त्या दुकानदाराकडे त्या प्रकारच्या खूप सगळ्या वस्तू आहेत, पण त्याला हे लक्षात आलं किंवा तुमच्या बोलण्यामधनं तुम्ही त्याला जाणून देता. खूपदा पहा, दुकानदाराला गोड बोलण्याच्या नादात आपण काय म्हणतो, बाबा खूप फिरून आलोय, कुठंच मिळत नाही हे. मग दुकानदाराला कळतं आपल्या वस्तूची किंमत किती आहे, आपली वस्तू किती महत्त्वाची हे दुकानदाराला कळतं.
बरोबर आहे. मग या केसमध्ये काय होतं, जेव्हा दुकानदाराला अंदाज येतो की आपली वस्तू महत्त्वाची आहे, त्यावेळेस मग तो दुकानदार काय करतो, त्या वस्तूवर MRP जी किंमत आहे, नॉर्मली तो MRP डिस्काउंट करून देत असतो. तो म्हणतो की MRP ला वस्तू विकल. समजा हे खेळणं आहे, तुमच्या मुलाला तुम्हाला घ्यायचंच आहे, तर दुकानदार म्हणतो की नाही नाही साहेब, हे 700 रुपयांनाच मिळेल आणि हे शेवटचं पीस उरले. म्हणजे बघा, जी वस्तू तो दुकानदार नॉर्मली 500 रुपयांना डिस्काउंट करून दिला असता, तुम्ही त्याला गप्पा मारून सांगितलं की मी एवढं फिरून आलोय, त्याला वस्तूची किंमत कळली, त्यानं ते डिस्काउंट न करता वस्तू 700ला विकली. आणि वस्तू 700ला विकताना सुद्धा तो काय म्हणतोय, बघा शेवटची वस्तू आहे. मग तुम्ही घाबरलात, कारण तुम्ही काय अंदाज लावला, जर आता ही वस्तू इथं आपण विकत नाही घेतली आणि परत आपण सगळे दुकानं फिरून येईपर्यंत ही वस्तू विकली गेली, तर ती वस्तू आपण घेऊ शकणार नाही, मग नाराजी होईल, अमकं तमकं ढमकं सगळं होईल. मग तुम्ही काय करता, त्या समोरच्या भीतीच्या अंदाजानं 500 रुपयांची वस्तू 700ला विकत घेता. वस्तू महाग झाली का नाही? किती महाग झाली? 200 रुपयांनी महाग झाली. का 200नी महाग झाली? कारण त्या दुकानदारानं अंदाज लावला, तुम्ही अंदाज लावला, त्यानं तुमचा अभ्यास केला आणि तुम्हाला वस्तू महाग विकली. याला म्हणायचं स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. जेव्हा मार्केटमधील मिडलमॅन आणि मार्केटमधील जे असणारे ट्रेडर्स किंवा जे ब्रोकर्स असतात, यांनी मार्केटमध्ये भीतीचं वातावरण करून जेव्हा वस्तू महाग करतात, स्पेक्युलेशन किंवा अंदाजाच्या आधारावरती वस्तू महाग करतात, त्याला आपण स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन असं म्हणतो. स्पेक्युलेटिव्ह हे मी तुम्हाला खूप सोपं एक्झाम्पल सांगितलं. हे शेअर मार्केटच्या बाबतीत असतं, हे तुम्ही करन्सी विकत घेताना सुद्धा असतं, हे तुम्ही कपडा विकत घ्यायला त्यावेळेस सुद्धा असतं. तुम्ही बघा, इवन मोठमोठे मॉल्स, या मॉल्समध्ये जे शर्ट तुम्ही रेग्युलर टाईममध्ये 1700-1800 रुपयांना पाहितलेलं असतं, सेम शर्ट तुम्ही दिवाळीमध्ये गेलात की ते 2500, त्यावरची MRP चेंज करतात, त्यावर 2500 रुपये टाकतात. एका रात्रीत चेंज करायला वेळ लागत नाही. असं होतं का? कारण अगेन इट इज अ स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. कारण तुम्हाला त्यावेळेस गोष्टी घ्यायच्याच असतात, मग तुम्ही ती वस्तू विकत घेता. याला म्हणायचं स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. हे सगळीकडे असतं. हे मार्केटमध्ये प्रॉफिटिअरिंग, ज्या लोकांना मार्केटमधनं मॅक्सिमम प्रॉफिट कमवायचं आहे, ज्या लोकांना मार्केट मॅनिप्युलेट करून प्रॉफिट मॅक्सिमम कसा करता येईल हे करायचं आहे, त्या लोकांच्या सोयीनंही इन्फ्लेशन महत्त्वाचं असतं. याला आपण स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन असं म्हणतो. क्लिअर? त्यानंतर हे झालं तिसरं, स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. चौथं आहे ज्याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. चौथं आहे स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. म्हणजे काय? आता बघा, स्ट्रक्चरल इन्फ्लेशन हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. म्हणजे नेमकं काय? व्हॉट इट इज? तुमच्या अर्थव्यवस्थेच्या स्ट्रक्चरमध्ये ज्या सर्व डेफिशियन्सीज आहेत, ज्या सर्व त्रुटी आहेत किंवा ज्या कमतरता आहेत, यामुळे जी महागाई होते त्याला आपण स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार भारतामध्ये दरवर्षी उत्पन्न झालेल्या अन्नधान्यापैकी 30% अन्नधान्य हे फक्त स्टोरेज फॅसिलिटीज चांगल्या नसल्यामुळं सडून जातं. विचार करा, हे 30% अन्नधान्य जर मार्केटमध्ये आलं तर तुमचं अन्नधान्य स्वस्त होईल का नाही? ऑब्व्हियसली स्वस्त होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे नसणाऱ्या चांगल्या ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सिंपल एक्झाम्पल, तुम्ही जर कधी दिल्लीला जाल ना, दिल्लीला, तर दिल्लीला गेल्यानंतर जी रोटी, आपण जी रोटी खातो का, तंदुरी रोटी, तर नॉर्मली कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण नॉर्मली सर्वसामान्यांच्या सोयीचा इन्फ्लेशनचा विचार करूया. 5 स्टार हॉटेलमध्ये इन्फ्लेशनचा विचार नको करायला. तुम्ही नॉर्मली एखाद्या ढाब्यावर जर जाऊन थांबलात ना, म्हणजे तुम्ही एकदा मध्य प्रदेश क्रॉस केलं, UP-मध्ये शिरलात, की त्यानंतर ती जी रोटी असते, ही रोटी त्या ठिकाणी नॉर्मल रोटी 5 रुपयांना मिळते, बटर रोटी 7.5 रुपयांना मिळते. मी तरी हा महागाचा रेट सांगते. जर तुम्ही रिक्षावाल्यांच्या ढाब्यावर जर जाल तर त्या ठिकाणी नॉर्मल रोटी 2.5 किंवा 3 रुपयांना मिळते आणि बटर रोटी 5 रुपयांना मिळते. बरोबर आहे का? कारण त्या ठिकाणी गहू खूप जास्त मुबलक प्रमाणात उत्पन्न होतो. गहू त्या ठिकाणी ज्वारी खात नाहीत, बाजरी खात नाहीत. मॅक्सिमम गुजरात, राजस्थान या रिजनमध्ये मका खातात, मक्याची रोटी खातात. पण ज्वारी बाजरीची रोटी ही महाराष्ट्र आणि खालचं स्टेपल फूड आहे. मग गव्हाची रोटी तिकडे एवढी स्वस्त आहे. आता हेच जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार कराल तर महाराष्ट्रामध्ये नॉर्मल रोटी साध्या एकदम तद्दन फालतू हॉटेलमध्ये जरी गेलात तरी तो हॉटेलवाला त्या रोटीचे तुम्हाला 25 रुपये लावतो. किती रुपये लावतो? 25 रुपये लावतो. आणि तीच बटर रोटी असेल तर तो 40 रुपये लावतो. मी किमतीमधला फरक विचार करा. का? आता यामागचं कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हाचं उत्पादन तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. का? कारण महाराष्ट्रामध्ये शेती करत असताना मेजॉरिटी जो पाऊस आहे
जो पाऊस आहे हा पावसाळ्यामध्ये पडतो किंवा मान्सून सीझनमध्ये पडतो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडतो. हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे पाऊस पडत नाही आणि गव्हाच्या शेतीसाठी थंड वातावरण आवश्यक असतं. आणि ज्या ठिकाणी हे थंड वातावरण आहे, ज्या ठिकाणी शेतीमध्ये गहू लावला जाऊ शकतो त्या ठिकाणी पाणी नाही, आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी नगदी पिकं घेतली जातात, हॉर्टिकल्चर केलं जातं. यामुळं महाराष्ट्रामध्ये रिलेटिव्हली गव्हाचं उत्पादन कमी असतं, यामुळे रोटी महाग असते. तुम्हाला वाटत असेल सगळे छोटे एक्झाम्पल झालं. दिस इज स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. का? कारण तुमच्याकडं या सोयीच्या ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज नाही आहेत की सरप्लस प्रोडक्शन करणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधला जो जास्तीचा गहू उत्पादन झाला आहे हा जर स्वस्तामध्ये जर महाराष्ट्र किंवा साऊथ इंडियामध्ये येऊ शकला तर ऑटोमॅटिकली आपल्याला रोटी स्वस्तात मिळेल. इट इज स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. किंवा जे अन्नधान्य सडून जातं, जे स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीमुळे खराब होतं ते आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वापरू शकत नाही, याला आपण स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असं म्हणतो. किंवा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तुमच्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज नाही आहेत, आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज नसल्यामुळं ऑटोमॅटिकली जे काही अन्नधान्य तुम्ही उत्पादन करता हे उत्पादन केलेलं अन्नधान्य तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापरू शकत नाहीत. यामुळे सुद्धा जे इन्फ्लेशन होतं याला आपण स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल इन्फ्लेशन या नावाने ओळखतो. क्लिअर हा मुद्दा? 4 प्रकारचे इन्फ्लेशन. पहिला आहे डिमांड पुल इन्फ्लेशन. लोकांची कमाई वाढल्यामुळं, लोकांची पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्ती, खरेदी क्षमता वाढल्यामुळं जी महागाई वाढते याला आपण डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळं जी महागाई वाढते याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतो. स्पेक्युलेटिव्ह, अंदाजावर आधारित, मिडलमॅन, मार्केटमधील ट्रेडर्स असतील, ब्रोकर्स असतील, यांच्या मॅनिप्युलेशनमुळे, यांच्या अंदाज बांधण्यामुळे जी महागाई वाढते याला आपण स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन असं म्हणतो. स्ट्रक्चरल इन्फ्लेशन, तुमच्या अर्थव्यवस्थेमधल्या असणाऱ्या काही डेफिशियन्सीज, काही त्रुटी किंवा काही अडचणींमुळे जी महागाई वाढते याला आपण स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. क्लिअर? हे इन्फ्लेशनचे 4 प्रकार. असे खूप सगळे प्रकार आहेत, फक्त इन्फॉर्मेशनसाठी हे 4 लक्षात ठेवा. आता याच्यावर मॅच दी पेअर नॉर्मली टेस्ट सिरीजमध्ये येतो. आयोग शक्यतोवर हा प्रश्न विचारत नाही, आणि जर विचारला तर माझं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्हाला हे माहीत असायला हवं. आणि त्याच्यामध्ये आयोगाचा ॲनालिटिकल प्रश्न लक्षात ठेवा. आयोगाचा प्रश्न असतो महागाई चांगली आहे का वाईट आहे? इथं पक्क लक्षात ठेवा, महागाई एका मर्यादेपर्यंत चांगली आहे ज्याचा उत्पादकांना, प्रोड्युसरला, शेतकऱ्याला किंवा जे सर्व्हिस सेक्टर यांना फायदा होतो. मात्र त्याच्या पलीकडे जर महागाई वाढली तर सर्वसामान्य कंझ्युमर, कमाईच्या लेवलला सगळ्यात लोअर सेक्शनला असणारी लोक किंवा फिक्स्ड कमाई असणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठं नुकसान होतं. यामुळे एका लेवलच्या वर महागाई असता कामा नये, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लिअर राहील लक्षात? तर हे लक्षात ठेवा, एका लेवलपर्यंत महागाई चांगली आहे, त्यानंतर महागाई चांगलं नाही. जर विचारलं गेलं तर लक्षात ठेवा, लोकांची, हा एक शब्द वापरला जातो, महागाई का चांगली नाही? लोकांची पर्चेसिंग पॉवर इरोड होते. हा शब्द वापरला जातो. लोकांच्या पर्चेसिंग पॉवरचं इरोजन, माहित असेल ना, मातीचं इरोजन, जसं लोकांच्या क्रयशक्तीचं इरोजन होते. क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर म्हणजे काय? लोकांच्या क्रयशक्तीचे इरोजन होते. लक्षात ठेवा, एका लेवलच्या वर जर महागाई वाढली तर लोकांची पर्चेसिंग पॉवर म्हणजे क्रयशक्तीचे इरोजन होतं. हे पक्क लक्षात ठेवा. राहील लक्षात? हा सोपा कन्सेप्ट आहे. चला मग इन्फ्लेशनच्या रेटनुसार, आता त्याच्या अगोदर इन्फ्लेशनचा रेट कसा काढतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. थोडक्यात तुम्हाला बेसिक आयडिया असावं. आणखीन एक शब्द वापरला जातो की इन्फ्लेशनचा रेट काढताना हा पॉईंट बेसिसवर काढतात. तर ते नेमकं काय आहे हे आपण समजून घ्या. पण इथं आपण अगोदर समजून घ्या इन्फ्लेशनचा रेट म्हणजे नेमकं काय. सोपं आहे. समजा आपण इमॅजिन करूया, गव्हाचा विचार करूया. गहू बरोबर आहे, 2013, 2014, 2015 बरोबर. समजा 2013ला गहू होता 20 रुपये किलो. 2014ला हा गव्हाची किंमत वाढून झाली 25 रुपये किलो आणि 2015ला याची किंमत झाली 30 रुपये किलो. मग तुम्हाला वाटलं असेल की नाही सर काय नॉर्मल आहे, 5-5 रुपयांनी किंमत वाढली आहे त्यामुळं गव्हाच्या महागाईचा रेट हा सेम असेल. सेम असेल का? विचार करा. गव्हाची किंमत 2013ला 20 होती, 14ला 25 झाली, 2015ला 30 झाली, मग 5-5 रुपयांनी किंमत वाढली आहे, मग गव्हाच्या महागाईचा रेट सेम असेल का?
आता जो लेमॅन असतो, जो सर्वसामान्य व्यक्ती असतो, त्याला वाटतं की हो 5-5 रुपयांनी किंमत वाढली म्हणजे हे रेट सेम असेल. रेट सेम नसतो. इथे एक मी वाक्य सांगणार आहे. गव्हाच्या महागाईचा रेट वाढत असताना हा रेट बेस इयरला काउंट केला जातो किंवा मागच्या वर्षीच्या किमतीच्या आधारावरती काउंट केला जातो. चला, हे काय होतं, टेक्निकल होतं. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो की महागाई किती टक्क्यांनी वाढली आहे. बघूया. पहा, 2013ला गव्हाची किंमत किती रुपये होती? 20 रुपये. 14ला किती झाली? 25 रुपये. 2013ला 20 होती, 14ला 25 झाली. म्हणजे गव्हाची किंमत किती रुपयांनी वाढली? म्हणजे गव्हाची किंमत किती रुपयांनी वाढली? 5 रुपयांनी वाढली. करेक्ट आहे. गव्हाची किंमत 5 रुपयांनी वाढली. पण किती रुपयांवर 5 रुपयांनी वाढली? म्हणजे याचा अर्थ काय, अगोदर किती रुपये होते आणि किती रुपयांपेक्षा 5 रुपयांनी वाढली? 20 होते, 20 पेक्षा 5 न वाढली, म्हणजे डिवायडेड बाय 20. आणि आपल्याला टक्केवारी काढायची म्हणून काय, इंटू 100. बे दोन्ही 4, बरोबर आहे. बे पंचे 10. कितीने वाढली? 2.5% वाढली. किती टक्क्यांनी? सॉरी, 25%. मी चुकीचं लिहिलं, 1 मिनिट, सॉरी. गव्हाची किंमत कितीने वाढली? 5 रुपयांनी वाढली. किती रुपयावर वाढली? 20 रुपयांनी वाढली. आणि आपल्याला टक्के काढायचे म्हणून 100. इथं हे 0 गेलं, हे 0 गेलं. बे पंचे 10, 5 गुणिले 5, 5 5 25. किंमत कितीने वाढली? 25% वाढली. महागाईची गव्हाची किंमत किती टक्क्यांनी वाढली? 25% वाढली. मग तुम्हाला वाटत असेल 5-5 न वाढलं, तिकडे सुद्धा 25% वाढली असेल. पाहायचं का 25 न वाढले का? चला पाहूया. आता आपण इथलचं पाहूया. मी हे गणित क्रॉस करतो आहे थोडंसं. आता पहा, 20 ते 25. आता इथं 2014ला किंमत 25 होती, 15ला 30 झाली. मग परत किंमत किती रुपयांनी वाढली? कितीने वाढली? 5 रुपयांनी वाढली. अगोदर 25 होती, 15ला 30 झाली. मग किंमत किती रुपयांनी वाढली? किंमत 5 रुपयांनी वाढली. 5 रुपयांनी वाढली. किती रुपयावर 5% वाढली? 25 रुपयावर 5% वाढली. आणि टक्केवारी काढायची म्हणून 100. 25 एक 25, 25 चोक 100, 5 चोक 5 गुणिले 4 20. आता मला सांगा, इथं महागाई किती टक्क्यांनी वाढली? 20% वाढली. आलं लक्षात? या पद्धतीनं महागाईची टक्केवारी काढली जाते. म्हणजे महागाईची टक्केवारी काढताना तुम्ही ते कंपॅरिझन बेस इयरच्या आधारावर सुद्धा करू शकता किंवा मागच्या वर्षीच्या आधारावर सुद्धा करू शकता. हे महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षीच्या आधारावर सुद्धा करू शकता, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर आलं लक्षात? इथं पहा परत एकदा. 2013 आणि 14 या, मग आपण इथं वाक्य कसं करतो? 2013 आणि 14 या वर्षभराच्या कालावधीमध्ये गव्हाची किंमत 25% वाढली. 2013 आणि 14 मध्ये गव्हाची किंमत किती टक्क्यांनी वाढली? 25% वाढली. 2014 आणि 2015 मध्ये गव्हाची किंमत किती टक्क्यांनी वाढली? 20% वाढली. किती टक्क्यांनी वाढली? 20% वाढली. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हे सगळ्यात बेसिक आहे. हे तुम्ही विसरता कामा नये. आता तुम्हाला इथून पुढे शिकवताना टक्केवारी लक्षात येईल की आपण काय करतो, मागच्या वर्षीच्या किमतीच्या आधारावरती आपण काढतो किंवा जर आपण यासाठी एखादं बेस इयर दिलेलं असेल तर आपण त्या बेस इयरच्या आधारावर सुद्धा किमतींचं मोजमाप करतो. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. पण जेव्हा महागाईमध्ये टक्केवारी येते त्याचा अर्थ काय? तो या सोयीनं टक्केवारी काढलेली असते. चालेल? आता रेटच्या आधारावर महागाई कशी आहे? तर सगळ्यात पहिला प्रकार आहे रांगणारी महागाई. रांगणं, लहान लेकराचं रांगणं असतं, ती रांगणारी महागाई. याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? क्रिपिंग इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो. याला आपण काय म्हणतो? क्रिपिंग इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो. जेव्हा महागाईच्या वाढीचा दर हा 3% किंवा त्यापेक्षा कमी असतो, याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो. जेव्हा महागाईच्या वाढीचा दर हा 3% किंवा त्यापेक्षा कमी असतो, याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. आता 3% किंवा त्यापेक्षा कमी हा जो टक्के आहे, हे नॉर्मली खूप सगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. त्यामुळे आकड्याकडे लक्षात ठेवू नका. फक्त 3%च्या आसपास जेव्हा महागाईचा रेट असतो त्याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. परत एकदा सांगतो, जेव्हा महागाईचा रेट 3%च्या आसपास असतो त्याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. रांगणारी महागाई हा शब्द वापरतो. दुसरा आहे चालणारी महागाई. जेव्हा महागाईचा रेट हा 3% ते 10%च्या मध्ये असतो, याला आपण वॉकिंग इन्फ्लेशन किंवा ट्रॉटिंग इन्फ्लेशन असं म्हणतो. ही चांगली महागाई आहे, इथपर्यंत चांगली आहे.
3%, 3% ते 6-7% इथपर्यंत चांगली महागाई काउंट केली जाते. म्हणून इथे लक्षात ठेवा, चालणारी महागाई म्हणजे वॉकिंग किंवा ट्रॉटिंग इन्फ्लेशन. जेव्हा महागाईचा रेट 3% ते 10%च्या मध्ये असतो याला आपण वॉकिंग इन्फ्लेशन किंवा ट्रॉटिंग इन्फ्लेशन असं म्हणतो. पळणारी महागाई याला आपण काय म्हणतो, रनिंग इन्फ्लेशन किंवा गॅलोपिंग इन्फ्लेशन. जेव्हा महागाईचा रेट 10% ते 20%च्या आसपास जातो याला आपण पळणारी महागाई किंवा रनिंग इन्फ्लेशन असं म्हणतो. पळणारी महागाई किंवा रनिंग इन्फ्लेशन असं म्हणतो. आणि बेसुमार महागाई ज्याला आपण हायपर इन्फ्लेशन किंवा रनअवे इन्फ्लेशन असं म्हणतो, यामध्ये महागाईच्या वाढीचा दर काय असतो, 20%पेक्षा जास्त असतो. रनिंग इन्फ्लेशन किंवा हायपर इन्फ्लेशन ज्यामध्ये महागाईच्या वाढीचा दर हा 20%पेक्षा जास्त असतो त्याला आपण रनिंग इन्फ्लेशन, रनअवे इन्फ्लेशन किंवा हायपर इन्फ्लेशन असं म्हणतो. राहील लक्षात. हे सोपे कन्सेप्ट आहेत. यांच्यावर सुद्धा परत काय प्रश्न येऊ शकतो, योग्य जोड्या लावा, मॅच दी पेअर असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून हे सगळे आकडेवारी पाठ करा. थोड्याफार फरकानं आकडेवारी येईल तर आयोगाचा प्रश्न चुकलाय असं समजू नका. आयोग त्या ठिकाणी उत्तर करेक्ट देतं, त्यांच्याकडे ऑथेंटिक डेटा असतो. आपल्या समोर आलेला प्रश्न सोडवायचा, हे उत्तर आयोगाचं चुकलेलं असेल, आयोग हा प्रश्न कॅन्सल करल हे डोक्यात कधीही आणायचं नाही. पेपरमध्ये बसल्यानंतर ते आपलं उत्तर करेक्ट कसं आणता येईल हे तुमच्या डोक्यात यायला हवं. चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे ते म्हणजे इन्फ्लेशन, डिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन, रिफ्लेशन, स्टॅगफ्लेशन. हे 5 कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, सगळ्यात महत्त्वाचे. बरोबर आहे. यांना हे सगळे शब्द वापरतात, मुद्रा अपस्फीती, मुद्रास्फीती, मुद्रा संस्फीती, मुद्रा अवस्फीती आणि किमती. तर मी तुम्हाला पर्सनली सुचवल की खूप सगळ्या पुस्तकांमध्ये डायग्राम दिलेली आहे. यांच्यावर आतापर्यंत कधीही प्रश्न विचारला गेला नाही. फक्त हे वाचू नका, इथं लक्ष देऊ नका, विनाकारण हा ग्राफ समजून घेण्यामध्ये आपलं अर्धनिम्म आयुष्य खर्ची घालू नका आणि आपल्या अभ्यासाला पंचवार्षिक योजनेमध्ये कन्वर्ट करू नका. यामुळे हे डायग्राम दिलेली आहे, ही तुम्हाला बिलकुल पाहण्याची गरज नाही. इथे जे कन्सेप्ट मी शिकवणार आहे हे शिकवले गेलेले कन्सेप्ट तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. मी आता जे कन्सेप्ट शिकवणार आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. त्यावर तुम्ही मात्र नक्की फोकस करावा हे माझं म्हणणं आहे. चालेल. चला आता आपण एक एक मुद्दा शिकून घ्या. इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, वस्तूंच्या किमती सतत वाढत जाणं. मी या सगळ्या ठिकाणी आता काय करणार आहे, गणित घेणार आहे, गणित तुम्हाला शिकवणार आहे. त्याचा मेन पर्पज हा आहे की तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं कळावा आणि प्रत्येकाचा तुमच्याकडे एक डिफरन्स असावा म्हणून गणित घेणार आहे. सगळ्यात पहिला आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जाणं. म्हणजे इथं आपण पहिलं पाहूया इन्फ्लेशन बद्दलचं गणित. इन्फ्लेशन 2013, 2014, 2015. मग इन्फ्लेशन मध्ये काय असतं, 2013ला समजा आपण परत गव्हाचा विचार करूया. गहू 2013ला गव्हाची किंमत होती 20 रुपये किलो. 2014ला ही किंमत झाली 25 रुपये किलो आणि 2015ला सेम किंमत झाली 30 रुपये किलो. हे पहा, 20च्या कंपॅरिझन मध्ये इथे किंमत काय झाली, वाढली आणि इथं परत किंमत काय झाली, वाढली. याला म्हणायचं इन्फ्लेशन. जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्लेशन असं म्हणतो. राहील लक्षात. हे इन्फ्लेशन सोपा कन्सेप्ट आहे. इन्फ्लेशनला विरुद्ध अर्थी शब्द आहे डिफ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जाणे याला आपण इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. या ठिकाणी इन्फ्लेशन इथं काय झालंय, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत गेल्या त्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो. यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो आहे डिफ्लेशन. डिफ्लेशन हे इन्फ्लेशनच्या विरुद्धार्थी शब्द आहे. डिफ्लेशन हे इन्फ्लेशनच्या विरुद्धार्थी शब्द आहे. इन्फ्लेशन मध्ये काय होतं, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात. डिफ्लेशन मध्ये काय होतं, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत कमी 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 होत जातात. डिफ्लेशन म्हणजे परत समजा 2013, 2014 आणि 2015. आपण इथं विचार करूया एखादा पेन जो थोडा भारी क्वालिटीचा पेन आहे, मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड आहे. तर 2013ला हा पेन होता लेटेस्ट 35 रुपयांना. 2014ला हा पेन झाला 32 रुपयांना आणि 2015ला हा पेन झाला 30 रुपयांना. पहा, किमती खूप कमी प्रमाणात कमी आल्यात, पण तरीही वस्तू आणि सेवांच्या 35च्या कंपॅरिझन मध्ये इथं वस्तूची किंमत काय झाली आहे, कमी झाली आहे, 32 झाली आहे. काय झाली आहे, कमी झाली आहे. आणि 2015ला किंमत आणखीन काय झाली आहे, परत कमी झाली आहे, 30 रुपयांवरती गेली आहे. आलं लक्षात.
सो याच्या कंपॅरिझनमध्ये किंमत कमी होणं आणि याच्या कंपॅरिझनमध्ये परत किंमत कमी होणं याला आपण डिफ्लेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? डिफ्लेशन. डिफ्लेशन हा शब्द इन्फ्लेशन या शब्दाच्या एक्झॅक्टली विरुद्धार्थी शब्द आहे. डिफ्लेशन हा शब्द इन्फ्लेशन या शब्दाच्या एक्झॅक्टली विरुद्धार्थी शब्द आहे. इन्फ्लेशनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात. डिफ्लेशनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती सतत कमी 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 होत जातात. इन्फ्लेशनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत 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 जातात. डिफ्लेशनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती सतत कमी 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 होत जातात. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्फ्लेशन किमती वाढत जाणं, डिफ्लेशन किमती कमी कमी होत जाणं हा महत्त्वाचा फरक आहे. इन्फ्लेशन वस्तूंच्या किमती वाढत जाणं, डिफ्लेशन वस्तूंच्या किमती कमी होत जाणं. आता डिसइन्फ्लेशन हा कन्सेप्ट खूप लोकांना कळत नाही. डिसइन्फ्लेशन हा कन्सेप्ट खूप लोकांना कळत नाही. याचे डेफिनेशन काय आहे? महागाईच्या वाढीचा दर कमी होत जाणं. हे थोडं इंटरेस्टिंग आहे, कन्फ्युजन नको व्हायला. म्हणजे महागाई आहे, महागाई थांबली आहे किंवा महागाई कमी झाली असं बिलकुल नाही आहे. फक्त काय झालंय, महागाईच्या वाढीचा जो रेट आहे तो कमी होत जाणं याला आपण डिसइन्फ्लेशन असं म्हणतो. करेज, करेज, डिस्करेज. म्हणजे मला सांगा, डिस्करेज याचा अर्थ काय 100% करेज शून्य झालं का? नाही, करेज आहे, फक्त काय झालंय ते करेज थोडंफार कमी झालंय. डिस्करेजमध्ये काय झालंय, ते करेज थोडंफार कमी झालंय. इन्फ्लेशन महागाई वाढत चालली आहे. डिसइन्फ्लेशन महागाई वाढीचा जो दर आहे हा थोडा कमी 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 होत चाललाय. याला डिसइन्फ्लेशन असं म्हणायचं. चला आपण ही सिंपल एक्झाम्पल पाहूया. मी तुम्हाला दाखवतो नेमकं काय असतं. एक कंपॅरिझन आपण घेऊया. परत सेम 2013, त्यानंतर 2014 आणि 2015. आपण गव्हाचा विचार करूया. गहू, बरोबर. समजा इथं गव्हाची किंमत होती 10 रुपये, ही नंतर वाढून झाली 20 रुपये, त्यानंतर ही वाढून झाली 50 रुपये. आलं लक्षात? गव्हाची किंमत इथं 2013ला होती 10 रुपये, 14ला ती वाढून झाली 20 रुपये, 15ला ती वाढून झाली 50 रुपये. म्हणजे महागाई आहे की नाही? येस, महागाई 100% आहे. महागाई 100% आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी महागाई किती टक्क्यांनी वाढली आहे हे आपण बघूया. आता मला सांगा, इथं महागाई 10 रुपये होती, सॉरी किंमत 10 रुपये होती, इथं 20 झाली, म्हणजे महागाई किती रुपयांनी वाढली? 10 रुपयांनी वाढली, बरोबर आहे. 10 होती महागाई, ती वाढून 20 झाली, म्हणजे किंमत किती रुपयांनी वाढली? 10 रुपयांनी वाढली. जुनी किंमत 10, नवी 20, बरोबर आहे. तर किती रुपयांनी वाढली? 10 वाढली ना. 20 - 10. नवीन किमतीमधनं जुनी किंमत वजा केली की ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं किंमत कितीने वाढली. म्हणजे हा पेन मागच्या वर्षी 50 रुपयाला होता, आता या वर्षी हा पेन 70 रुपयाला झाला. मग मला सांगा, या पेनची किंमत किती रुपयांनी वाढली? 20 रुपयांनी वाढली. करेक्ट आहे. मग या ठिकाणी किंमत 10 होती, ही वाढून 20 झाली, म्हणजे किंमत किती रुपयांनी वाढली? 10 रुपयांनी वाढली. पण 10 रुपयांनी कशाच्या वर वाढली? या किमतीच्यावर 10 रुपयांनी वाढली. म्हणजे भागिले 10 गुणिले 100. हे 10 × 10, 10 × 10. मला सांगा, 2013 ते 14 या कालावधीमध्ये महागाई किती टक्क्यांनी वाढली? 100% वाढली. किती टक्क्यांनी वाढली? 100%. मी इथं लिहितो, महागाई या रेंजमध्ये किती टक्क्यांनी वाढली या कालावधीमध्ये? 100% वाढली. आता आपण इथं पाहूया. इथं 2014ला किंमत होती 20, 15ला किंमत झाली 50. किंमत 20 होती, जी पुढच्या वर्षी वाढून झाली 50. म्हणजे किंमत किती रुपयांनी वाढली? 30 रुपयांनी वाढली. 30 रुपयांनी वाढली. कशाच्या वर 30 रुपयांनी वाढली? किंमत 50 झाली आहे, म्हणजे 20 रुपयाच्या वर 30 न वाढली म्हणजे 50 झाली. म्हणजे किंमत कशाच्या वर वाढली आहे? 20च्या वर वाढली आहे. भागिले 20 गुणिले 100. 20 × 20, 20 × 5 100, 30 × 30, 30 × 5 150. म्हणजे मला सांगा, 2014 ते 2015 या कालावधीमध्ये किंमत किती टक्क्यांनी वाढली? 150% वाढली. 2014 ते 2015 या कालावधीमध्ये किंमत किती टक्क्यांनी वाढली? 150% वाढली. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. किती टक्क्यांनी? 150%. म्हणजे इथं मी लिहितो सेम, सोपं आहे.
2013 ते 14 या कालावधीमध्ये किंमत 100% वाढली. 2014 ते 15 या कालावधीमध्ये किंमत किती 150% वाढली. हे इन्फ्लेशन आहे. आता आपण दुसरी केस पाहूया. दुसरी केस सेम गव्हाची केस पाहूया. मी दुसऱ्या पेननं लिहितो. सेम गहू. समजा इथं किंमत किती होती 10 रुपये होती. 2014 ला किंमत झाली 20 आणि 2015 ला किंमत झाली 30. मला सांगा ही खालची महागाई आहे की नाही? आहे ना, ऑब्व्हियसली महागाई आहे ना. मागच्या वर्षी 10 होती, या वर्षी किंमत 20 झाली, पुढच्या वर्षी किंमत 30 झाली. सो महागाई 100% आहे. महागाई म्हणजे काय? जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत जातात याला आपण महागाई असं म्हणतो. तर या ठिकाणी हे बट ऑब्व्हियस आहे की महागाई आहे, कारण किंमत वाढत चालली आहे. आता आपण काय करूया, महागाईच्या वाढीचा दर बघूया. चला आता इथं मला सांगा या ठिकाणी किती रेट आहे? 10 चे 20 झालं तर किती रेट आहे? 100%. आपण मगाशी पाहितले किती झालं? 100%. किंमत कितीने वाढली? 100%ने वाढली. आता आपण काय करूया, या समोरच्या ठिकाणी आपण हे बघूया की इथं किंमत कितीने वाढली. 20 रुपये किंमत होती जी वाढून 30 झाली, म्हणजे किंमत कितीने वाढली? 10 रुपयांनी वाढली. 20 ची 30 झाली म्हणजे 10 रुपयांनी वाढली. किंमत 10 रुपयांनी वाढली, पण कशाच्या वर 10ने वाढली? 20 रुपयांच्या वर 10ने वाढली. 20 च्या वर 10ने वाढली गुणिले 100 म्हणजे 20 × 20, 20 × 5 = 100, 10 × 10, 10 × 5 = 50. म्हणजे मला सांगा या कालावधीमध्ये किंमत किती टक्क्यांनी वाढली? 50% वाढली. कितीने वाढली? 50% वाढली. आलं लक्षात? आता मला सांगा 10, 20, 30 महागाई वाढली आहे का महागाई कमी झाली आहे? मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिफ्लेशन शिकवलंय. आलं लक्षात? 35 होती किंमत, 32 झाली, 30 झाली, म्हणजे किंमत कमी कमी होत चालली आहे. सो इट इज डिफ्लेशन. हे इन्फ्लेशन नाही आहे. हे काय डिफ्लेशन आहे? त्याच्या अगोदर मी इन्फ्लेशन सांगितलं. 20 होती जी 25 झाली, मग ती 30 झाली. हे काय झालं? इन्फ्लेशन झालं. आता आपण पाहूया या ठिकाणी. मग सेम 10 होती जी 20 झाली, जी 30 झाली, म्हणजे मला सांगा इथं काय झालं? इथं पण इन्फ्लेशन झालंय, इन्फ्लेशन वाढलंय. पण वरच्या कंपॅरिझनमध्ये इथं पहा, इथं या 2 वर्षांमध्ये किंमत किती टक्क्यांनी वाढली? 100% वाढली. या 2 वर्षात किंमत किती टक्क्यांनी वाढली? 150% वाढली. म्हणजे महागाई वाढीचा जो रेट आहे तो रेट सुद्धा इथं वाढतोय. पण ही स्पेशल केस आहे. या ठिकाणी किंमत वाढतीये, 10 ची 20, 20 ची 30 झालीये, किंमत वाढतीये, पण महागाईच्या वाढीचा दर जो ग्रोथ रेट आहे तो वाढलाय का? नाही, तो कमी झालाय. या 2 वर्षांमध्ये महागाईची वाढ किती टक्क्यांनी झाली होती? 100% झाली होती. आणि या 2 वर्षांमध्ये महागाईची वाढ किती टक्क्यांनी झाली? 50% झाली आहे. म्हणजे महागाई वाढीचा रेट कमी झालाय. काय झालंय? महागाई वाढीचा रेट कमी झालेला आहे. राहील लक्षात? या ठिकाणी काय झालं? महागाई वाढीचा रेट कमी झालेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेव्हा महागाई वाढत असते मात्र महागाई वाढीचा रेट कमी होतो, याला आपण काय म्हणतो? या स्पेशल केसला आपण काय म्हणतो? डिसइन्फ्लेशन. आलं लक्षात? या स्पेशल केसला आपण म्हणतो डिसइन्फ्लेशन. क्लिअर? सोपा कन्सेप्ट आहे. डिसइन्फ्लेशन, महागाई वाढत असते, फक्त काय होते? महागाईच्या वाढीचा दर कमी होतो. इथं काय होते? महागाई कमी होतीये, इथं महागाईच्या वाढीचा दर कमी होत जाणं, याला आपण डिसइन्फ्लेशन हा शब्द वापरतो. याला आपण काय म्हणतो? डिसइन्फ्लेशन हा शब्द वापरतो. त्यानंतर रिफ्लेशन, सरकारद्वारे वस्तूंची मागणी वाढविण्याचा प्रयत्न करणे. आर्टिफिशियली सरकार जेव्हा मार्केटमधील मंदी घालविण्यासाठी मार्केटमध्ये आर्टिफिशियली वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न करते, याला आपण रिफ्लेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? रिफ्लेशन असं म्हणतो. सरकारद्वारे वस्तूंची मागणी वाढवण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून मार्केटमध्ये फ्लो होईल, मार्केटमध्ये पैसे फिरायला सुरू होतील आणि मार्केट एकदम चांगल्या पद्धतीने काम करेल, याला आपण रिफ्लेशन हा शब्द वापरतो. याला आपण काय करतो? रिफ्लेशन हा अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरतो, हे लक्षात ठेवा. क्लिअर? हे झालं रिफ्लेशन. आता आपण शिकूया स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन म्हणजे हे 2 शब्दांचं कॉम्बिनेशन आहे. एक आहे स्टॅग्नेशन, दुसरा आहे इन्फ्लेशन. स्टॅग्नेशनला आपण मंदी सुद्धा म्हणतो आणि इन्फ्लेशनला आपण चलनवाढ सुद्धा म्हणतो.
थोडक्यात मंदी आणि चलनवाढ हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. थोडक्यात मंदी आणि चलनवाढ हे काय आहे, ते विरुद्धार्थी शब्द आहेत. याला आपण स्टॅगफ्लेशन, स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन हे शब्द वापरतो. क्लिअर. आता आपण काय करूया, स्टॅगफ्लेशन हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घेऊया, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगतोय या पद्धतीने कुठेही समजून सांगितला जाणार नाही किंवा पुस्तकांमध्ये वाचून हा स्टॅगफ्लेशन हा कन्सेप्ट तुम्हाला कळणार नाही. चला आपण पाहूया आपल्याला काय शिकायचंय. आपलं टार्गेट आहे स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन. चला आता स्टॅगफ्लेशन शिकण्यासाठी आपल्याला अगोदर काय शिकावं लागेल, इन्फ्लेशन शिकावं लागेल. इन्फ्लेशन मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही परत म्हणाल सर हे काय लावलं तुम्ही इन्फ्लेशन परत रिपीट नाही, थोडं इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला काय सांगतो, इकॉनॉमिक्स जर लक्ष देऊन शिकलात, मन लावून शिकलात तर इकॉनॉमिक्स एवढा इंटरेस्टिंग विषय खरंच कोणता नाही. विश्वास ठेवा, इकॉनॉमिक्स एवढा इंटरेस्टिंग विषय कोणताच नाही. एकदा का गोष्टी कळायला सुरू झाल्या की ऑटोमॅटिकली तुम्हाला मग याच्या मागच्या थेरम सुद्धा कळायला सुरू होतील. आपल्याकडं कॉलेजमध्ये शिकताना किंवा शाळेत शिकताना अडचण काय होते, आपल्याकडे शाळेमध्ये शिकवताना सुरुवातीला कन्सेप्ट शिकवतच नाही, सुरुवातच थिअरीपासून करतात. यानं हा कन्सेप्ट सांगितला, त्यानं तो कन्सेप्ट सांगितला. म्हणजे शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धती सुद्धा कशा असायला हव्या, अगोदर तुम्हाला एक एक मुद्दा शिकवायला हवा, कन्सेप्ट शिकवायला हवा. म्हणजे माझं स्वतःचं म्हणणं आहे की 8वी संपेपर्यंत कशाचा शोध कुणी लावला ही शिकवायचीच गरज नाही. 8वी संपेपर्यंत फक्त तुम्हाला कन्सेप्ट शिकवायचे. वजाबाकी म्हणजे काय, बेरीज म्हणजे काय, थेरम म्हणजे काय, तंतुमूळ म्हणजे काय, हे ॲक्च्युली ही शिकवण्याची पद्धत आहे. कारण एकदा तुम्हाला ते कन्सेप्ट कळले ना, त्यानंतर 9वी पासून तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी सांगणं सोपं जातं, तुम्हाला कळणं हे पण आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे आपली शोकांतिका आहे. मग काय होतं की तुम्ही पहिल्या वर्गापासून जेव्हा फॅक्च्युअल गोष्टी करायला जाता, मग तुम्ही आणखीन बघा पुस्तक वाचताना फॅक्च्युअल गोष्टी आल्या की तुमचा मूड जातो. बिलकुल नाही, फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्यायच्या नाही, फक्त ती गोष्ट इमॅजिन करायची, त्याची ते एन्जॉय करायचं. एकदा ती गोष्ट इमॅजिन झाली, एन्जॉय झाली, तुम्हाला कन्सेप्ट कळले ना, मग त्यामधल्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला 100% येतील, 101% येतील. चला विषयांतर नको. इन्फ्लेशन. आता मला सांगा, जस्ट इमॅजिन करा, इन्फ्लेशनमध्ये काय होतं, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. बरोबर, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. आता मला सांगा, वस्तू आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर जो शेतकरी आहे, जो उत्पादक आहे, याला फायदा होईल का नाही? काय होतं इथं पहा, शेतकरी आपण एक इमॅजिन, किंवा आपण चला शेतकऱ्याला नको आणायला विनाकारण, इथं कन्फ्युजन वाढेल, कारण काही ठिकाणी असं होत नाही. इथं काय होतं, उत्पादक, बरोबर आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रोड्युसर असं म्हणतो, या प्रोड्युसरला फायदा होतो. याला काय होतो, फायदा होतो. या प्रोड्युसरला फायदा होतो. आता मला सांगा, वस्तूंच्या किमती वाढल्यात, प्रोड्युसरला फायदा होतोय, मग मला सांगा हा जो प्रोड्युसर आहे, हा प्रोड्युसर त्या वस्तूंचं उत्पादन वाढवल का नाही? आता नको बस झालं असं म्हणत नाही. ऑब्व्हियसली हा उत्पादक काय करेल, त्या वस्तूंचं उत्पादन वाढवल. का वस्तूंचं उत्पादन वाढवल? कारण त्याला कळतंय अरे आपली वस्तू महाग विकली जाते, आणि आपली वस्तू महाग विकली जाते, आपण केलेल्या खर्चाला, आपल्या प्रोडक्शन कॉस्टला, आपल्या मेहनतीला फळ मिळतंय, तो आणखीन जास्त उत्पादन करेल. मला सांगा, आता जर या उत्पादकाला आणखीन जास्त उत्पादन करायचं असेल, त्याला कशाची गरज असते? त्याला भांडवलाची गरज असते, लेबरची गरज असते, दोन गोष्टींची गरज असते की नाही? म्हणजे काय होईल, हा व्यक्ती, आपल्या वस्तूंना मागणी वाढली, आपल्या वस्तूंच्या किमती वाढली, म्हणून हा व्यक्ती काय करेल, वस्तूंचं उत्पादन वाढवल. काय करेल हा व्यक्ती, उत्पादक, याचं काय करेल, उत्पादन वाढवल. हा व्यक्ती काय करेल, वस्तूंचं उत्पादन वाढवल. मग मला सांगा, जर वस्तूंचं उत्पादन वाढवायचं असेल तर उत्पादन करायला लेबर लागणार आहे की नाही? ऑब्व्हियसली ना. तुम्हाला याचं उत्पादन वाढवायचं म्हणजे तुम्हाला जास्त लोकांना रोजगार ठेवावा लागेल. सो ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय होईल, याला जास्त लोक कामावर घ्यावे लागतील, आणि जास्त लोक कामावर घ्यायचं म्हणजे काय, ऑटोमॅटिकली रोजगार वाढेल. हा साधा सरळ फॉर्म्युला आहे. हा काय साधा सरळ फॉर्म्युला आहे, हा नियम आहे. म्हणजे इथं मला सांगा, जर मी समजा एक वाक्य म्हणलं की जर महागाई वाढली, बरोबर आहे, महागाई वाढली तर ऑटोमॅटिकली रोजगार सुद्धा वाढतो. हे करेक्ट आहे का रॉंग आहे? विचार करा. जर महागाई वाढली तर रोजगार सुद्धा वाढतो, हे वाक्य करेक्ट आहे का चूक आहे? 100% करेक्ट आहे. बघा ना, मी तुमच्यासमोर लाईन मांडली ना, किमती वाढल्यात, उत्पादकाला फायदा होतोय, त्याचं म्हणणं फायदा करायचा आहे,
तो उत्पादन वाढवणार आहे. उत्पादन वाढवायला त्याला जास्त लोक लागतील, जास्त लोक लागतील म्हणजे ऑटोमॅटिकली त्याला रोजगार वाढवावा लागेल. आता पहा, जेव्हा ह्या लोकांचा रोजगार वाढेल यांची पगार वाढेल. यांची पगार वाढली, मी इथं इन्फ्लेशन क्लिअर करतो आहे, हे वरचं सगळंच. यांची पगार वाढेल. मला सांगा, यांची पगार जर वाढली तर ही लोक वस्तूंची मागणी वाढतील का नाही? ही लोक वस्तूंची मागणी करतील कारण यांना पगार मिळते. या लोकांनी वस्तूंची मागणी केली तर ऑटोमॅटिकली मागणी वाढली. मागणी वाढली की परत किमती वाढतील का नाही? बघा, ही सायकल आहे. वस्तूंच्या किमती वाढल्या, उत्पादकाला फायदा होतोय. उत्पादकाला फायदा झाला, तो उत्पादन वाढवतोय. उत्पादन वाढविण्यासाठी त्याला काय लागेल? लोकांना कामावर घ्यावं लागेल, लोकांना रोजगार द्यावा लागेल. लोकांना रोजगार दिला, त्यांची पगार वाढेल, त्यांना पगार मिळायला सुरू होईल. पगार ते खर्च करतील. पगार खर्च करतील म्हणजे वस्तूंची आणि सेवांची मागणी करतील. वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यामुळे त्यांची काय होईल? ऑटोमॅटिकली त्यांच्या किमती परत वाढतील. सो ही जी सायकल आहे ही काय दाखवते? किंमत वाढली, उत्पादकाला फायदा, उत्पादन वाढवलं, रोजगार वाढवलं. सो अल्टिमेटली काय होतं? जेव्हा या प्रकारे महागाई वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली काय होतं? रोजगार सुद्धा वाढतो. हा युनिव्हर्सल नियम आहे. आणि रोजगार वाढणं हे काय? मंदीच्या विरुद्ध आहे. हे काय? मंदीच्या विरुद्ध आहे. आलं लक्षात? इथं महागाई वाढली की रोजगार वाढतो. हा नॅचरल नियम आहे. नॅचरली सर्वसामान्य पद्धतीमध्ये असं होतं. नॅचरली सर्वसामान्य पद्धतीमध्ये असं होतं. आता आपण दुसरी केस विचार करूया. दुसरी केस, युद्ध, दुष्काळ, पूर, नैसर्गिक आपत्ती. युद्ध, दुष्काळ, पूर, नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर सरकारचं फेल्युअर म्हणजे काय? जसं आफ्रिकन देशामध्ये होतं सरकारचं अपयश, किंवा यादवी युद्ध. यादवी युद्ध म्हणजे काय? देशामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कंटिन्युअस भांडण सुरू असतं ते यादवी युद्ध. मला सांगा, युद्ध, दुष्काळ, पूर, नैसर्गिक आपत्ती या काळामध्ये ऑटोमॅटिकली वस्तूंचा तुटवडा जाणवतो की नाही? अन्नधान्याची नासाडा होतो. ज्या वस्तूंचं उत्पादन केले ते सुद्धा कमी होतं. कोरोनाच्या काळामध्ये मला सांगा, वस्तू महाग झाल्या होत्या की नाही? आलं लक्षात? त्या वस्तू महाग झाल्या, पण मला सांगा, वस्तू महाग झाल्यामुळे उत्पादन वाढलं होतं का? नाही. सगळं लॉकडाऊन होता, शॉर्टेज होतं, आणि वस्तू महाग झाल्या तरी आपण सगळं बंद ठेवलं होतं, त्यामुळे रोजगार वाढला नव्हता. म्हणजे या सर्व कारणांमुळं महागाई वाढते. या सर्व कारणांमुळे काय होते? महागाई वाढते. मात्र मला सांगा, युद्ध सुरू आहे आणि तुम्ही नवीन कंपनी टाकता का? नाही टाकत, बरोबर आहे? किंवा सगळीकडे मान्सून फेल झालाय, दुष्काळ आलाय, पूर आलाय, नाही पूर आलाय, नाही चला आता नवीन कंपनी टाकू. नाही, असं होत नाही. म्हणजे जेव्हा अशा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये महागाई वाढते, मात्र या महागाई सोबतच बेरोजगारी सुद्धा वाढते. याला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. नॉर्मली काय आहे? महागाई वाढली की बेरोजगारी काय होते? कमी होते. पण या कंडिशनमध्ये महागाई सुद्धा वाढत आहे आणि बेरोजगारी सुद्धा वाढत आहे. याला आपण एकत्रितपणे काय म्हणतो? स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. स्टॅगफ्लेशन का म्हणायचं? काय कारण आहे? तर इथं लक्षात घ्या, इन्फ्लेशनला आपण काय म्हणतो? महागाईला आपण काय म्हणतो? इन्फ्लेशन. आणि बेरोजगारी वाढणं याला आपण काय म्हणतो? इकॉनॉमी स्टॅग्नेशन मध्ये असणं, स्टॅग्नेशन. बरोबर आहे? इन्फ्लेशन प्लस स्टॅग्नेशन जेव्हा एकत्रित येतात याला आपण स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरतो, जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये असतं. जे कधी असतं? जे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये असतं, याला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. लक्षात ठेवा, जेव्हा महागाई आणि बेरोजगारी दोन्ही गोष्टी एकत्रितपणे असतात तेव्हा त्याला आपण स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरतो. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा महागाई आणि बेरोजगारी या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे असतात तेव्हा त्याला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की हे सर्वच्या सर्व मुद्दे तुम्ही रिपीट अभ्यास करा, हे महत्त्वाचं आहे. नॉर्मली नियम लक्षात ठेवा, महागाई वाढली की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी बेरोजगारी कमी होते, रोजगार वाढतो. हा नॅचरल नियम आहे. पण या प्रकारच्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये जर महागाई वाढली तर त्या केसमध्ये महागाई सुद्धा वाढते आणि बेरोजगारी सुद्धा वाढते. आणि जेव्हा महागाई आणि बेरोजगारी दोन्ही गोष्टी एकत्रितपणे वाढतात तेव्हा त्याला आपण स्टॅगफ्लेशन, इन्फ्लेशन प्लस स्टॅग्नेशन हे दोन शब्द वापरतो. याला आपण स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरतो.
याला आपण काय करतो, स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरतो. राहील लक्षात. सोपा कन्सेप्ट आहे स्टॅगफ्लेशन. स्टॅग्नेशन म्हणजे स्टॅग्नेशनला आपण मंदी सुद्धा म्हणतो किंवा स्टॅग्नेशन हे बेरोजगारीसाठी समानार्थी शब्द आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, समानार्थी शब्द नाहीये, अर्थ आहे त्याचा, पण लक्षात ठेवा स्टॅग्नेशन म्हणजे मंदी प्लस बेरोजगारी. जेव्हा काही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन एकत्रितपणे असतं, याला आपण स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरतो. याच्या अर्थावर नक्की प्रश्न असतो किंवा या 4 कन्सेप्टच्या मॅच दी पेअरवर 100% प्रश्न असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना सुचवलं की 4ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 4ही कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत, यांच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो. म्हणून तुम्हाला परत एकदा सुचवलं की हे 4ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा. क्लिअर राहील लक्षात. तर हा सोपा कन्सेप्ट आहे. चलो राहील लक्षात. आता आपण उद्या जे सर्व इंडेक्स आहेत ते इंडेक्स आपण समजून घेऊया. आज आपलं हे महागाईची सुरुवात झाली. लक्षात ठेवा पहिला चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर नक्की 100% प्रश्न येतो. म्हणून ही महागाई, चलनवाढ किंवा इन्फ्लेशन हा टॉपिक चांगला करा. 2दा-3दा हे कन्सेप्ट चांगले समजून घ्या. चालेल. चला, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. उद्या आपण लवकरात लवकर भेटू. थँक्यू. हॅव अ गुड डे.